मला शिकायचं आहे ते माणसं टिकवण्याची कला. मी समजलो नाही. अदृश्य होण्याची सिद्धी, एखाद्याला नियंत्रणात ठेवायची सिद्धी, शत्रूला विनाशस्त्र दुखापत करण्याची सिद्धी, एखाद्याच्या मनात असत्य असेल ते ओळखण्याची सिद्धी. बस पांडुरंगा, अरे ज्ञानाने माणूस सहिष्णू होतो, संयत होतो, परंतु ज्ञानाने जर तो तामसी होणार असेल, त्याचा तोलच ढळणार असेल तर. मी तुला जे ज्ञान दिलं ते तुला स्वतःला स्वाधीन होता यावं यासाठी दिलं. तुला स्वाधीन होणारी यंत्रवत माणसं मिळावीत यासाठी नाही. कशासाठी हव्यात या असल्या सिद्धी? पातक करण्यासाठी, सूड उगवण्यासाठी की वर्चस्व गाजवण्यासाठी? मला तसं म्हणायचं नव्हतं. तुला जे म्हणायचंय आणि तू जे म्हणालायस ते मला चांगलंच उमगलंय, परंतु ध्यानात ठेव, तुला ज्या प्रकारच्या सिद्धी हव्या आहेत त्या माझ्याकडे नाहीत, आणि माझ्याकडे असत्या तरी मी त्या तुला दिल्या नसत्या. माणूस धर्माला काळीमा फासणाऱ्या असतात या असल्या सिद्धी, आणि त्यांची मागणी करून माणूस धर्माला काळीमा फासण्याची सिद्धता तू दाखवली आहेस. एक शब्द बोलू नकोस. आजवर तुझे अनेक अपराध मी पोटात घातले, परंतु यापुढे नाही. यापुढे माझ्या दृष्टीच पडू नकोस. पंत, तुम्ही माझं एकदा ऐकून तरी. म्हणत होतास तेच खरं. ज्ञानाने माणसाचा मूळ स्वभाव, मूळ पोत कधीही बदलत नाही. मलाच हे उमगायला उशीर झाला याचाच विषाद वाटतो. पंत, विश्वंभर दादा, म्हणजे असं सिद्धी प्राप्त करण्याचं वेळ तुमच्या डोक्यात आधीपासूनच होत होता. सोपान, अरे हे वेड नाहीये, ही विकृती आहे, विकृती. आणि ही विकृती जळत्या लाकडाबरोबर सरणावरच जाते. माणसाने आपलं वय आणि परिस्थिती पाहून तोंड चालवावं. अरे अर्धी लाकडं स्मशानात पोहोचली तरी काही शहाणपण आलं नाही अजून. अरे जी सिद्धी मिळवण्यासाठी मी अख्खं आयुष्य वेचलं त्याला तू विकृती म्हणतोस? दादा, आपण आयुष्य वेचलं नाही, वाया घालवलं. तर काय? मी जे केलं ना ते माझं ध्येय प्राप्त करण्यासाठी. ध्येय? दादा, ध्येय माणसाला घडवतं, जगायला शिकवतं, माणसाला फसवायला नाही. माझ्या बाबांसारख्या निर्मळ मनाच्या माणसाला फसवण्याची दुर्बुद्धी जी होते ना, ती ही असली सिद्धी वगैरे प्राप्त करण्याच्या अविचारातूनच. म्हणजे तुला असं म्हणायचंय मी फसवलं तुझ्या बापाला? अरे तुझ्याच बापाने मला फसवलं. मला जे हवं होतं ते त्याने दिलंच नाही. होय रे, खरंय तुझं. अरे पंतांचं चुकलं. तुझ्या पात्रतेपेक्षा त्यांनी तुला अधिक दिलं. अरे पण तुझ्या डोळ्यावर तेव्हाही आणि आजही असलेल्या अज्ञानाच्या पट्टीमुळे तुला ते कधी उमगलंच नाही रे. महाराज, ह्याच्या बाबाकडे खरंच अशी सिद्धी होती? माझ्या बाबांकडे होती ती केवळ साधना करण्याची अपार क्षमता. त्यांनी जे केलं ते उत्तमच केलं. त्यांचा शिष्य होण्याची तुमची पात्रताच नव्हती. एवढासा जीव तुझा, पण फार बोलतोस. तुला कळेल माझी पात्रता काय ना, माझी क्षमता काय ना, ते तुला कळेल काही क्षणातच. अरे मूर्ख शिरोमणी, तुला काय सांगितलं होतं? तुला दिलेली जबाबदारी गपचूप शांतपणे आणि कुठलीही घाई न करता पार पाडायची. तरीही घाई केलीस, स्वतःही खड्ड्यात पडलास, ते मलाही पाडलंस. ते असे 2-4 ग्रंथ वाचले म्हणजे तुला खूप अक्कल आली असं वाटतंय, होय रे तुला? हाऊ, माझं नीट ऐकून तरी घ्या. मी जसं म्हणालात ना तसं त्या भोजलिंगने माझा पाठला केला. मला वाटलं आता रुक्मिणीबाई आणि विठ्ठल पंतांना सगळं जाऊन सांगतोय की काय. या भीतीने मी थोडी माझी सिद्धी मिळवण्यासाठी घाई केली. मान्य, मला मान्य, पण त्यासाठी काहीतरी कारण होती ना. ते तुझं कारण चुलीत घाल. तुझ्या या आतताईपणामुळे आपण मेहनत करून रचलेला हा सगळा डाव मोडकळीस आला.
फार फार मेहनतीनं अशी मुठीत आपण हातातनं निसटणारी वाळू घट्ट पकडून ठेवली होती. घाई केली हे मान्य, पण आता निसटलेली वाळू पुन्हा मुठीत कशी घट्ट आवळता येईल यासाठी काहीतरी करायला हवं. सल्ला दिलास त्याबद्दल धन्यवाद. आता हे विस्कळीत झालेलं सगळं पूर्ववत कसं करायचं हे जरा विचारशील तर बरं होईल. हो हो, पण आपल्याला जे हवंय ते कशाने मिळवता येईल? क्षमेने. क्षमेने? आपल्या शत्रूची दुर्बलता हेच आपलं बळ असतं. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई स्वभावाने मोठे दयाळू आहे. तू त्यांची क्षमा मागण्यासाठी पायावर लोटांगण घाल. क्षमेसाठी कोणी पायावर लोटांगण घातलं तर लाथाडणार नाही ते. तू तुझी चूक मान्य कर आणि त्यांची क्षमा माग. खरंय खरंय, आत्ताच जातो आणि त्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंचे पाय पकडतो आणि म्हणतो मला क्षमा करा, मला क्षमा करा. पण एक लक्षात ठेव, आपण आखलेला बेत पूर्णत्वास नेण्याची घटिका समीप आली आहे. आणि मग लोकांच्या मनात असलेली विठ्ठलपंतांची प्रतिमा आणि प्रतिष्ठा कायमची नाहीशी होईल. असत बसू नको इथे. जा पुढच्या कामाला लागा. या या पंत या. पंत, तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाहीये. मी असं काहीतरी वेड्यासारखं बोलू नये. मी क्षमा मागता क्षणी तुम्ही मला क्षमा केली आणि माझ्या सवयी या अशा 8 ठिकाणी आलात. तुमच्या या अशा वागण्यामुळे, माझ्या या अशा वागण्याचा मला अधिकाधिक पश्चाताप होतो. मी लहान आहे, मी आपल्यापेक्षा सर्वार्थाने लहान आहे. माझ्या चुका तुम्ही नेहमी पोटात घालत आलात. घडल्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा उल्लेख नको. माणूस शासनाने नव्हे तर क्षमेनेच परावर्तित होऊ शकतो यावर माझा प्रचंड विश्वास आहे. तुला तुझ्या चुकांची जाणीव होणं, ते तू मान्य करणं आणि समोर येऊन क्षमा मागणं यात सारं काही आलं. यासाठी एक वेगळ्याच प्रकारचं धारिष्ट्य लागतं. ते साऱ्यांमध्येच नसतं. ज्यांच्याकडे असतं तो माणूस माझ्या दृष्टीने खूप चांगला असतो, सद्विचारी असतो. तुझ्या ठाई अजूनही सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे हे पाहून खूप खूप आनंद झाला. पंत, तुम्हाला पाहत पाहतच निर्माण झाली ही सत्सत विवेक बुद्धी. तुमच्यासारख्या थोरांनी आमच्यासारख्या पोरांना वारंवार क्षमा केली, म्हणूनच आम्हाला जगणं शिकता आलं. माणूस धर्माची कास धरता आली. आणि यासाठी फक्त मला तुमचे तोंडी आभार मानायचे नाहीयेत. तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काहीतरी द्यायचे आहे. गुरुदक्षिणा गुरुला द्यायची असते बाळा. मी तर केवळ माझ्याकडचं ग्रंथ भांडार तुझ्यासाठी उपलब्ध करून दिलं आणि माणूस धर्माबद्दल काही सांगितलं. यावरून मी लगेच तुझा गुरु होत नसतो. अहो पण पंत, मी काही काळापूर्वी जे सांगितलं त्यावर अजूनही ठाम आहे. माझी कुणाचाही गुरु होण्याची योग्यता नाही. मान्य आहे पंत, पण गेले कित्येक दिवस तुम्ही मला भरभरून दिलं, त्याची उतराई होण्याची फार इच्छा आहे. तुझी भावना मी समजू शकतो, परंतु विश्वंभरा, मी तुला जे काही दिलं ते माझं स्वतःचं असं कधीच नव्हतं. ते साऱ्या मानवतेचंच होतं आणि त्याची परतफेड कधीही करता येत नाही. केवळ माझ्या समाधानासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक आपण लहानसा विधी करूयात. मी वचन देतो, यात कसलीच देवाणघेवाण असणार नाही. मला आपले आभार मानण्याचं समाधान मिळेल. कृपया नाही म्हणू नका, मी विनंती करतो. जशी तुझी इच्छा. बसा. विश्वंभरा, अरे काय करतोयस? मी माझ्या परमेश्वराची पूजा करतो. विश्वंभरा, हा काय प्रकार आहे? मी माझ्या परमेश्वराची पूजा करतोय. कसं गोजिर रूप आहे ना.
निरखून पहा. ओम ह्राम ह्रीं ह्रीं हुं फट् स्वाहा. ओम ह्राम ह्रीं ह्रूं 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 फट् स्वाहा. ओम ह्राम ह्रीं ह्रूं हुं फट् स्वाहा. विठ्ठल पंत कुलकर्णी, एरवी सतत लोकांना शहाणपण शिकवत हिंडत असतोस ना, मग असं इतक्या सहज कसं काय कोणाला क्षमा करू शकतोस? या विश्वंभर सारख्या फाटक्या माणसाकडून इतक्या सहज संमोहित होतोस? विठ्ठल पंत, तू आता पूर्णपणे या विश्वंभरच्या कह्यात आहेस. आता बघच हा महादेव भट तुला काय काय करायला लावतो. पंत, आता तुम्ही तेच कराल जे मी तुम्हाला सांगेन. उठा. परडी घ्या. चल. वहिनी वहिनी काका तिथे पंत अहो काय झालं पंतांना? पंत अहो नीट सांगाल का काय झालं? ते वहिनी पंत विश्वंभर. अहो काय झालं सांगा ना. ते काय सांगू, तुम्ही चला माझ्या लवकर लवकर चला ना, लवकर चला लवकर चला. ओम ह्राम ह्रीं ह्रूं ओम फट स्वाहा. लोक हो, ज्यांना ओळखलात का? हे विठ्ठल पंत कुलकर्णी, माझे गुरु. हा, पण यांनी मला कधी शिष्य मानलं नाही. आता का ते त्यांनाच विचारा. अर्थात आता ते तुम्हाला काही सांगू शकत नाहीत, कारण ते आता निद्रिस्त अवस्थेत आहेत. काय खुळा माणूस आहे हो. डोळे तर उघडे आहेत आणि म्हणतोय झोपलाय. त्यांचे फक्त डोळे उघडे आहेत, मन आणि मेंदू झोपलेला आहे. का ते मी सांगतो. माझ्या कष्टामुळे आणि अभ्यासामुळे प्राप्त झालेल्या सिद्धीच्या बळावर मी त्यांना संमोहित केलेला आहे. काय सांगतोस? तू विठ्ठल पंतांसारख्या ज्ञानी माणसाला संमोहित केलास आणि ते झाले पण? अर्थात त्यांची सारी विद्वत्ता, सारं ज्ञान हे वृथाच म्हणायला हवं. बघा बघा दयनीय अवस्था तुमच्या आदरणीय विठ्ठलपंत कुलकर्ण्यांची. ज्यांना तुम्ही मान देता, ज्यांचा तुम्ही शब्द झेलता, ज्यांना तुम्ही योगी म्हणता, त्यांची काय अवस्था झाली आहे बघा. मला आधीपासूनच ठाऊक होतं की हा माणूस उथळ पाण्याचा खळखळाट आहे नुसता. जो माणूस स्वतःचं रक्षण करू शकला नाही, स्वतःला वाचवू शकला नाही, तो समाजाला वाईट गोष्टीपासून वाचवू शकेल असं वाटतं तुम्हाला? आज या माणसाची दुर्बलता लक्षात आली आपल्याला, पण मी आधीपासूनच जाणून होतो. म्हणूनच मी अशा रिकाम्या मडक्यांना नेहमीच विरोध करत आलेलो आहे. आज तुम्हाला कळलं असेल की मी किती योग्य आहे ते आणि हा किती अयोग्य आहे ते.
आणि म्हणूनच आजपासून ग्रामात विठ्ठल पंतांचं पर्व संपून माझं पर्व सुरू होत आहे. यापुढे तुमच्या माना फक्त माझ्या समोरच झुकायला हव्यात आणि तसं झालं नाही तर कोणाच्याही माना जागेवर राहणार नाहीत. अहो हे काय? अहो तुम्ही इथे? वाईट झालं माई, वाईट झालं. बघा बघा काय विठ्ठल पंतांची गत झालीये. गत झालीये म्हणजे काय? अहो अहो तुम्ही इथे? ते आता कोणाचंच ऐकणार नाही, ते फक्त माझं ऐकतील. बघायचंय विठ्ठल पंत स्वतः भोवती गोल फिरा. अरे नालायक माणसा, तू कसले मंत्रतंत्र केलेस त्यांच्यावर? मला माहित होत तू ही असलीच काहीतरी थैर करतोस. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. पाहिलं होतं, अडवू शकलात का? नाही ना. चला पंत, ती फुलांची परडी घ्या आणि त्यातली फुलं माझ्यावर उधळा आणि म्हणा, ज्ञानयोगी महायोगी कर्मयोगी विश्वंभर पंथांचा विजय असो. ज्ञानयोगी महायोगी विश्वंभर पंतांचा विजय असो. अहो तुम्ही हे काय करताय? तुम्ही हे काय करताय? ओळखलात का मी रुक्मिणी? अहो चला चला बरं, तुम्ही आधी घरी चला बरं. थांब. ते या जगात फक्त माझी आज्ञा पाळू शकतात, इतर कोणाचीही नाही. अहो पंत, मी तुम्हाला हात जोडतो, अहो पाया पडतो, पण तुम्ही घरला चला ना. तुम्ही मला ओळखलं का? म्या गजाबा, तुमचा गजाबा. तुम्ही माझा देव आहात आणि देवाची अशी इट मना होताना नाही बघू शकत, म्या नाही बघू शकत. या सगळ्याचा काही एक उपयोग होणार नाही. या क्षणी ते माझे अंकित आहेत. विश्वंभरा तू हे? तुम्हाला काय वाटलं मी का यांच्या मागे पुढे करत असीन? हा, आधी मला वाटलं की यांच्याकडे ती साधना आहे, पण नंतर कळलं की नाही. मग मी माझा ध्येय बदललं आणि स्वतःला एक नवीन आव्हान दिलं. जर पंतांना मी कायात घेऊ शकलो तर मी खरा. म्हणून तू पाठीत वार केलास. अरे त्यांनी धाकट्या भावासारखी तुझ्यावर माया केली. त्यांच्याकडे जे आहे नाहीये ते ज्ञान तुला सढळ हाताने दिलं. तुझ्या सगळ्या चुका पोटात घेतल्या आणि तू असं वागलास. हो केलं ना, पण आता फक्त त्यांना एकच गोष्ट करायची आहे आणि माझी खात्री आहे की ते ती सुद्धा करतील. ते म्हणजे प्राणत्याग.